अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे जे कन्व्हेन्शनल नाही आहेत, पारंपरिक नाही आहेत, जे वापरल्यानंतर संपणार आहेत असे नाही आहेत, ज्याच्यामध्ये शाश्वतता आहे आणि कायमस्वरूपी टिकू शकतील, अशा प्रकारचे जे ऊर्जेचे स्रोत आहेत त्यांना काय म्हटलं जातं? अपारंपरिक ऊर्जा स्रोत असं म्हटलं जातं. याच्यामध्ये कोणकोणते आहेत? तर सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, हायड्रोथर्मल एनर्जी असेल किंवा जैविक अवशेष असेल, हे सगळे काय आहेत? अपारंपरिक ऊर्जा साधन. ठीक आहे. तर हे की काय यातली सगळी जी साधनं आता आपण सांगितलं यातली काय अशी की जी काय कायमस्वरूपी टिकू शकणारी शाश्वत स्वरूपाची आहे. जोपर्यंत आपल्याला ऊर्जेची गरज आहे तोपर्यंत हे ऊर्जा प्रोव्हाइड करणारी शक्ती असणारी किंवा कुवत असणारी अशी ऊर्जा साधन आहे. त्यामुळे त्याला अपारंपरिक ऊर्जा साधन असं म्हणतात. याचा सुरुवातीचा इन्स्टॉलेशनचा खर्च तुलनेने जास्त येतो, पण वापराचा खर्च कमी असतो. म्हणजे एकदा तुम्ही इन्स्टॉलेशन केलं किंवा सुरुवात केली हे केलं की परत त्याचा फारसा खर्च येत नाही. त्यामुळं अशा प्रकारची ऊर्जा साधनं ही आत्ताची गरज आहे, कारण आपली पारंपरिक ऊर्जा साधनं संपत येणार आहेत, संपणार आहेत. पुढच्या पिढीला ती शिल्लक राहणार आहेत. ठीक आहे. त्यातला एक एक भाग आपण बघूया. अणुऊर्जा. अणुऊर्जा म्हणजे काय ऐकून असाल आपण. जी काय म्हणजे अणु म्हणजे काय असतो? एक पदार्थाचा लहानात लहान कण असतो. पदार्थाचा लहानात लहान कण त्याला अणुरेणू वगैरे म्हटलं जातं. तुम्ही कदाचित शिकला असाल. तर याच्यामध्ये काय क्षमता असते की पदार्थाचा लहानात लहान जरी कण असला तर त्याच्यामध्ये पोटेन्शियलिटी प्रचंड क्षमता असते, आणि असे काही अणू जे आहेत की त्याच्यामध्ये उष्णता किंवा ऊर्जा तयार करण्याची क्षमता असते, आणि अशा ह्याचा वापर करणं ही एक अपारंपरिक ऊर्जा साधन. आता बऱ्यापैकी आपल्याकडं जे न्यूक्लिअर एनर्जी म्हणतो आपण किंवा औष्णिक विद्युत केंद्र म्हणतो, तर या ठिकाणी काय केलं जातं? तर अणुऊर्जाच वापरली जाते. हा एक अलीकडच्या कालावधीमधला किंवा जास्त वापरला जात असणारा सोर्स आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये अणुऊर्जा हा एक व्यवहार्य ऊर्जेचा स्रोत आहे. आता आपण बघतोय की पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या कमी होतात आणि त्याला तुलनेनं इलेक्ट्रिसिटी लाईटचा वापर करणाऱ्या गाड्या येतात. लाईट मात्र कशावर तयार होते? या अणुविद्युत निर्मिती प्रकल्पामध्ये तयार होते. जलविद्युत प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून लाईट तयार होते. ठीक आहे. तर या एक सोर्सचा भाग म्हणजे जी काही अणुऊर्जा आहे किंवा अणुविद्युत शक्ती आहे, तर या ठिकाणी एक प्रॅक्टिकल व्यवहार्य स्रोत म्हणून त्याला बघितलं जातं. तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात युरेनियम आणि थोरियम या प्रकारची जी काही महत्वपूर्ण खनिजे आहेत, ती खनिजे काय कशासाठी वापरली जातात? तर अणुऊर्जा निर्मितीसाठी वापरली जातात. युरेनियम आणि थोरियम, दोन नावं लक्षात ठेवायची. युरेनियम आणि थोरियम ही महत्वाची जी खनिजे आहेत, ती खनिज अणुविद्युत निर्मितीसाठी महत्वाची खनिज आहेत आणि ती वापरली जातात. तर धारवाड प्रकारच्या खडकामध्ये युरेनियमचा साठा सापडतो. सिंगभूम कॉपर पट्ट्यामध्ये अनेक ठिकाणी युरेनियमचे साठे आहेत. आता इथं देखील काय याच्यासाठी वापरले जात असणारी जी काय खनिज आहेत ती देखील कधीतरी संपणार आहेत, हे की नाही. युरेनियम आणि थोरियम यासारखी देखील संपणार आहेत, परंतु आता सध्या तरी एक प्रॅक्टिकल सोर्स म्हणून याकडे बघितला जातो. ठीक आहे. तर सिंगभूम कॉपर पट्ट्यामध्ये ह्या युरेनियमचे साठे आहेत. राजस्थानमधले उदयपूर, अलवार आणि झुंझुनू जिल्ह्यामध्ये देखील जिल्ह्यात, छत्तीसगडचा दुर्ग जिल्हा, महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा आणि हिमाचल प्रदेशामधील कुल्लू जिल्ह्यामध्ये युरेनियमचे साठे आहेत. थोरियमचे जे साठे आहेत ते प्रामुख्याने केरळ आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावरील वाळूच्या मोनोसाइट आणि इल्मेनाइट मधून थोरियम प्रकारचे जे काही खनिज आहेत ते मिळतं. समुद्र किनाऱ्यावरील वाळूच्या मोनोसाइट आणि इल्मेनाइट मधून हे थोरियम मिळतं. आंध्र प्रदेशामधील विशाखापट्टणम आणि ओडिसामधील महानदी त्रिभुज प्रदेशाजवळील केरळमधील पलक्कड आणि कोल्लम जिल्ह्यामध्ये जगातील सर्वात मोठा मोनोसाइट साठा आहे. आंध्र प्रदेशामधील विशाखापट्टणम आणि ओडिसामधलं महानदीचा त्रिभुज प्रदेश या प्रदेशाजवळील केरळमधील पलक्कड आणि कोल्लम या भागामध्ये मोनोसाइट प्रकारचं जे खनिज सापडते ते देखील इथं उपयोग आहे. 1948 मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली, परंतु 1954 मध्ये ट्रॉम्बे येथे अणुऊर्जा संस्था स्थापन झाल्यानंतर अणुऊर्जा निर्मितीमध्ये प्रगती होऊ शकली, आणि या संस्थेचं नाव 1967 मध्ये भाभा संशोधन केंद्र असं करण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये तारापूर, राजस्थानमध्ये कोठा जवळ रावतभाटा, कल्पकम तामिळनाडू मधलं, नरोरा उत्तर प्रदेशामधलं, कैगा
कर्नाटकमध्ये आणि काकरापारा गुजरातमध्ये ही महत्वाची अणुऊर्जा प्रकल्प केंद्र आहेत. त्यानंतर दुसरा महत्वाचा अपारंपरिक ऊर्जा साधना कुठला असेल तर सौर ऊर्जा आहे. सौर ऊर्जा आपल्याला माहिती आहे, सूर्यापासून येणारी उष्णता ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या किरणाच्या स्वरूपामध्ये येते. आपल्याला यातली फक्त फिजिबल रेज दिसतात. मी मागे तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेस सांगितलं असेल, दिसणारी वेव्स कुठल्या असतात, फक्त व्हिजिबल दृश्य स्वरूपाच्या लहरी दिसतात. या व्यतिरिक्त कितीतरी प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणजे जी ऊर्जा आहे ती ऊर्जा फोटोव्होल्टिक सेलच्या माध्यमातून ही काय केले जाते, त्याचं रूपांतर ऊर्जेमध्ये केलं जातं. सूर्यकिरणांचं रूपांतर फोटोव्होल्टिक सेलच्या माध्यमातून ऊर्जेमध्ये करता येऊ शकतं किंवा केलं जाऊ शकतं. यालाच काय म्हटलं जातं, सूर्य ऊर्जा असं म्हटलं जातं. म्हणजे सूर्यापासून ऊर्जा मिळते, परंतु आपल्याला ते डायरेक्टली वापरता येऊ शकते का, नाही, खूप कमी वापर, म्हणजे आपल्याला जे त्याचा वापर स्टोअर किंवा परत दुसऱ्या कशासाठी करता येत नाही. तर त्याच्यासाठी काय केलं जातं, ते फोटोव्होल्टिक सेल्स किंवा सोलार सेल म्हणतात त्याला. तर अशा प्रकारच्या सेल्सचा वापर करून सौर ऊर्जा आपल्याला वापरात आणता येऊ शकते. फोटोव्होल्टिक आणि सौर औष्णिक तंत्रज्ञान या दोन प्रक्रिया सौर ऊर्जा मिळवण्यासाठी प्रभावी मानल्या जातात. आता फोटोव्होल्टिक आणि सौर औष्णिक जी टेक्निक्स आहेत, दोन टेक्निकचा वापर जास्त केला जातो. सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचे इतर अपारंपरिक ऊर्जा स्रोताशी तुलना करता फायद्याचे आहे, जास्त फायद्याचे आहे. कारण याच्यामध्ये नंतर खर्च नाही, इन्स्टॉलेशनचा खर्च नंतर पुढे फारसा खर्च नाही, संपायचा विषय नाही. तर हे कमी खर्चिक आहे, पर्यावरणपूरक आहे आणि निर्मितीमध्ये देखील सोपं आहे. इथं कुठला पर्यावरणाला हानी नाही, कमी खर्चाचं आहे आणि पर्यावरणपूरक देखील आहे. कोळसा आणि तेलावर आधारित ऊर्जा निर्मिती प्रकल्पापेक्षा हे 7% अधिक प्रभावी आणि अणुप्रकल्पापेक्षा 10% अधिक प्रभावी असलेलं आपल्याला साधन असलेलं पाहायला मिळतं. याचा वापर काय होतो, ऊर्जा निर्मिती बरोबर पाणी तापवणं, सुकवणं, कोरडे करणं, स्वयंपाकासाठी देखील आपण सौर ऊर्जेचा वापर करू शकतो. फोटोव्होल्टिक सेलमधून निर्मित विद्युत सर्व विद्युत उपकरणात वापरता येऊ शकते. भारताच्या पश्चिम भागामध्ये, गुजरात आणि राजस्थानमध्ये सौर ऊर्जेच्या निर्मिती आणि विकासाची क्षमता जास्त आहे, कारण या ठिकाणी उष्णतेचं प्रमाण जास्त आहे. आता महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये, त्या भागामध्ये आपण म्हणतो की दुष्काळग्रस्त वगैरे भाग, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सौरशक्ती किंवा सौर ऊर्जा प्राप्त होते, त्याचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर पुढचा जो ऊर्जेचा स्रोत आहे तो म्हणजे पवन ऊर्जा. वाऱ्यापासून निर्माण होत असलेली जी ऊर्जा, आता वाऱ्यापासून वारं वाहत असतं, कंटिन्युअसली वाहतं आणि हे निसर्ग नियमानुसार वाहतं. ट्रेडविंड्स त्याला म्हणतात. काही विशिष्ट कमी आणि जास्त दाबाची पट्टे आहेत, या कमी आणि जास्त दाबाच्या पट्ट्याच्या अनुषंगाने वारं वाहतं आणि वर्षभर वारं वाहतं. आणि या वर्षभर वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग आपण कशासाठी करू शकतो, पवन ऊर्जेसाठी करू शकतो. किंवा आता इथे मोठमोठ्या प्रकारचे टर्बाईन्स असतात, बसवलेले असतात आणि टर्बाईन काय करू शकतो, आपण फिरवू शकतो. फिरवणे म्हणजे हे पवन चक्कीच्या माध्यमातून हे टर्बाईन फिरवली जातात आणि त्याच्यापासून जी काही ऊर्जा तयार केली जाते त्याचा उपयोग आपण आपल्या नेहमीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लाईटचा उपयोग करू शकतो. ठीक आहे. पवन ऊर्जा पूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे, तर याच्यापासून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. हे असून एक ऊर्जेचा अक्षय स्रोत म्हणून याकडे बघितलं जातं. अक्षय म्हणजे कधी न संपणारं हा स्रोत. जसा पद्धतीनं सूर्यापासून मिळणारी उष्णता संपू शकत नाही, तशाच पद्धतीनं पवन ऊर्जा देखील संपणारी नाही. वाऱ्यापासून ऊर्जा परिवर्तनाची सोपी यंत्रणा वापरली जात असून त्याच टर्बाईनद्वारे वाऱ्याची गतिशील ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते. तर वारं वाहत असतं त्याला गतिशील ऊर्जा असते आणि इथं काय गेलं, टर्बाईनच्या आधारे गतिशील ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करता येऊ शकतं. त्यानंतर व्यापारी वारे, पश्चिमी वारे, मान्सून सारख्या मोसमी वाऱ्याचा यात स्रोत म्हणून उपयोग केला जातो. आता विंड टर्बाईन्स कुठे बसवले जातात, शक्यतो जिथं डोंगराळ भागामध्ये उंचावरती बसवली जात असतात. का तर वाऱ्याचा त्या याला सातत्यानं पुरवठा व्हावा, कंटिन्युअस वारं त्या टर्बाईनला मिळावं याच्यासाठी या ठिकाणी बसवले असतात. आणि आपल्याकडं वाऱ्याचा स्रोत हा मुबलक आहे, कारण व्यापारी वारे आहे, पश्चिमेकडील वारे आहे, मान्सूनचं वारं आहे, मोसमी वारे आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे वाऱ्याचे स्रोत आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वारे आहेत. ते वारं
वर्षभर वाहत असताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्याचाच उपयोग आपण कशासाठी करू शकतो, तर पवन ऊर्जा निर्मितीमध्ये करू शकतो. या व्यतिरिक्त स्थानिक वारे, जमीन, समुद्री वारे हे देखील वीज निर्मितीमध्ये वापरलं जाऊ शकतं. जर स्थानिकमध्ये लोकल विंड्स असतात, काही स्थानिक भागामध्ये अशी वारे वाहतात. त्यानंतर जमीन आणि समुद्री वारे म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरच्या लागतच्या भागामध्ये खाऱ्या आणि मतलई वारे अशा नावाची जी वारे वाहतात, समुद्राकडून जमिनीकडे आणि जमिनीकडून समुद्राकडे अशा पद्धतीने वारे वाहत असतात, त्याला समुद्री आणि जमीन वारे म्हटलं जातं किंवा खाऱ्या आणि मतलई वारे असं म्हटलं जातं. तर याचा देखील उपयोग काय होऊ शकतो, पवन ऊर्जा निर्मित करण्यासाठी होऊ शकतो. देशांतर्गत पवन ऊर्जा निर्मितीचे काम वेगानं सुरू आहे आणि देशात 12 उपयुक्त ठिकाणी 45 मेगावॅट क्षमतेची 250 पवनचलित टर्बाईन बसवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प देखील सुरू आहे. म्हणजे आता आपल्याकडे बघितलं तर आपल्या भागात अलीकडच्या कालावधीमध्ये विंड टर्बाईन्स मोठ्या प्रमाणात बसवण्यात येतात. आता मी सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा ही आकडेवारी याच्यामध्ये बदल झालेला आहे. मोठ्या प्रमाणात क्षमता आहे आणि बसवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुद्धा सुरू आहे. पारंपरिक ऊर्जा मंत्रालय देशात आयात होणाऱ्या तेलाच्या बिलाचा भार कमी करण्यासाठी भारतामध्ये पवन ऊर्जा मोठ्या प्रमाणात विकसित करण्यावरती भर देत आहे. देशाची पवन ऊर्जा निर्मिती क्षमता 50,000 मेगावॅट पेक्षा जास्त असून त्यापैकी 1/4 सहजपणे आपल्याला काय करता येऊ शकते, वापरता येऊ शकते. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकात पवन ऊर्जेसाठी अनुकूल परिस्थिती आहे. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हे जे प्रदेश आहेत हे जास्त उष्णता असणारे प्रदेश आहेत किंवा जास्त सौरशक्ती मिळणारे प्रदेश, पवन ऊर्जा. तर या ठिकाणी वाऱ्याचा स्रोत आहे ते कंटिन्युअसली वाहतो. त्यामुळे काय या ठिकाणी पवन ऊर्जा निर्माण करणं शक्य होऊ शकतं. यानंतर दुसरा महत्वाचा जो अपारंपरिक ऊर्जेचं साधन आहे ते म्हणजे भरती आणि ओहोटी. भरती आणि लाटा, सागरी भरती असते आणि त्या सागरी लाटा आहेत, याच्यापासून देखील आपल्याला काय करता येऊ शकते, ऊर्जा निर्मित करता येऊ शकते. सागरी भरती आणि लाटा, मला माहिती आहे लाटांमध्ये प्रचंड शक्ती असते. कारण आपण समुद्र किनाऱ्यावरती गेल्यानंतर ज्यावेळेस आपण जातो पर्यटनासाठी त्यावेळेस लाटापासून वाचण्याचा प्रयत्न करतो. लाटांमध्ये शक्ती असते, एवढी शक्ती असते की पट्टीचा पोहणारा सुद्धा तिथं काय करू शकत आहे की नाही. म्हणजे जेवढ्या वेगाने येतात तेवढ्याच वेगाने ते आत पण जातात. म्हणजे याच शक्तीचा आता भारताला समुद्र किनारा किती मोठा लाभलेला आहे, बराच मोठा लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यामुळं या सगळ्या किनारवरती भागामध्ये अशा पद्धतीने या लाटांच्या अंतर्गत भाग म्हणजे हे जे टर्बाईन बसवलेले असतात, टर्बाईन इथं कसले असतात, इथं वेगळे असतात टर्बाईन. कारण हे आपल्याकडे पवनचक्की असतात ती जी टर्बाईनवर असतात आणि लाटांच्या माध्यमातून विद्युत निर्मिती करण्यासाठी जी वापरली जात असणारी टर्बाईन अशा पद्धती असतात. तुमच्या पुढे हे दिसत आहे तर हे लाटांचा जो प्रवाह आहे किंवा वेग आहे, गती आहे, त्याच्यानुसार ते काय करतात, फिरतात आणि विद्युत निर्मिती करू शकतात. हा याच्यासाठी काय येणार आहे खर्च, सुरुवातीला इन्स्टॉलेशनचा खर्च आहे की नाही, नंतर पुन्हा याचा खर्च नाही आहे. आणि हे लाटा कधी थांबणार आहेत का, नाही आहे, कंटिन्युअसली लाटा वाहणार आहेत, भरती ओटी येत राहणार आहे. समुद्र किनारा प्रचंड मोठा आहे आपल्याला आणि या किनारा जवळपास 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे. आणि ह्या समुद्र किनाऱ्यावरती भागावरती आपल्याला अशा प्रकारचे जलविद्युत जी सागरी भरती आणि लाटापासून विद्युत निर्मिती करणं शक्य आहे. महासागराच्या हालचाली हे ऊर्जेचं एक मुख्य भांडार आहे. हालचाली म्हणजे काय, या पाण्याची होत असणारी काय हालचाल आहे. याच्यामध्ये सागरी प्रवाह असतात, सागरी लाटा असतात आणि भरती ओहोटी, 3 प्रकारे सागरी महासागराचं पाणी हालचाल करत असतं. आपल्याला दिसतात फक्त लाटा आहे की नाही. या व्यतिरिक्त भरती आणि ओहोटी हा एक प्रकार असतो. कशामुळे येतो भरती आणि ओहोटी, चंद्राच्या आकर्षणामुळे, सूर्याने पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधल्या गुरुत्वाकर्षण याच्यामुळे काय होऊ शकते, भरती येते आणि ओहोटी देखील त्याच्यामुळेच येते. तर भरती येणं म्हणजे काय, समुद्राची पाण्याची पातळी वाढणे आणि ओहोटी म्हणजे पाणी कमी होणं. आता आपण हे ऐकलेलं आहे, पण जातं कुठं पाणी त्यावेळेस, ज्यावेळेस ओहोटी येते त्यावेळेस ती पाणी कुठे गेलेलं असतं आणि भरती आलेली असते त्यावेळेस कुठनं आलेलं असतं ऍडिशनल.
याच्याबद्दल फारसा आपण विचार करत नाही. फक्त काय गुरुत्वाकर्षणामुळे आता हा पृथ्वीचा 71% भाग पाण्याखाली आहे आणि त्यात हा लिक्विड असल्यामुळं तो गुरुत्वाकर्षणामुळे काय होतो, त्या चंद्राकडल्या ज्या बाजूला चंद्र असेल त्या बाजूला तो काय झाला, ओढलेला असतो. त्या ठिकाणी डोम तयार होतो, लिक्विड डोम. अशा पद्धतीने मी तुम्हाला मागे एकदा दोनदा उदाहरण सांगितलं असेल की आपण पूर्ण भरलेला ग्लास मध्ये पाणी जर ओतत गेलो तर त्याच्यावर एक असा काय होतं, ह्या ग्लास मध्ये अगदी काठोकाठ पाणी भरलं आधी एवढ्या बरोबर, ठीक आहे, हे सगळं पाण्यात भरलं. तर ह्याच्यामध्ये आपण आणखी गेलो पाणी तर या अशा ज्या समुद्राच्या हालचाली आहेत, या हालचाली आहेत त्या आपले एक ऊर्जेचं भांडार आहे. 17व्या आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून समुद्राच्या हालचाली आणि प्रवाहापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर समुद्राच्या मोठ्या लाटा आहेत. पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारच्या भागामध्ये समुद्राच्या मोठ्या लाटा येतात. सागरी भरती आणि लाटापासून ऊर्जा निर्मितीसाठी भारताकडे बरीच मोठी क्षमता आहे, कारण अद्यापर्यंत याच्यावर फारसा उपयोग झालेला नाही. आपण जसं विंड टर्बाईन पाहतो तशा प्रकारे तेवढे मोठ्या प्रमाणात टर्बाईन्स अजून बसवली गेलेली नाहीत. ठीक आहे, तर याच्या माध्यमातून देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मित करता येऊ शकते. त्यानंतर पुढचा जो अपारंपरिक ऊर्जा साधनाचा एक स्रोत आहे तो म्हणजे कुठला, भूऔष्णिक ऊर्जा. भूऔष्णिक म्हणजे कसली, पृथ्वीच्या अंतर्गत असणारी उष्णता. आपल्याला जे काही आपण बोरवेलचं पाणी वगैरे बघतो किंवा विहिरीचं पाणी बघतो, हिवाळ्याच्या दिवसामध्ये पाणी देखील विहिरीचं किंवा बोरचं पाणी कसं असतं, हा गरम असतं का थंड असतं, म्हणजे बाहेरच्या पाण्यापेक्षा तुलनेनं गरम असतं पाणी, आहे की नाही. एकदम थंड पडलेलं असतं पाणी ह्याच्यामध्ये, पृथ्वीच्या अंतर्गत भागातलं पाणी ते तुलनेनं काय असतं, उबदार असतं, गरम असतं. त्या मागचं कारण काय, तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जसं खोलात जाऊ तसं उष्णता एक मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण पृथ्वीचा पृष्ठभाग काय थंड झालेला आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जवळपास 6000 डिग्रीच्या सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. केंद्र भागाचं तापमान 6000 डिग्री म्हणजे प्रचंड तापमान आलं. आणि मग
या तापमानाचा किंवा या उष्णतेचा उपयोग कशासाठी करता येऊ शकतो? विद्युत निर्मितीसाठी करावं. म्हणजे आपल्याला जास्त डेप्थ मध्ये जावं, जास्त खोलीमध्ये जावं, तसं जास्त उष्णता मिळू शकते आणि त्याचा उपयोग काय करता येऊ शकतो? भूऔष्णिक विद्युत निर्मितीसाठी करता येऊ शकतो. जेव्हा पृथ्वीच्या अंतर्गत भागातून लाव्हारस पृष्ठभागावर येतो तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडते. म्हणजे याचा अर्थ काय? पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये उष्णता जास्त आहे आणि ही उष्णता वापरून ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते आणि त्याचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जाऊ शकते. या व्यतिरिक्त उष्ण पाण्याच्या स्वरूपामध्ये बाहेर पडणारे पाणी असेल ही देखील थर्मल ऊर्जा निर्मितीमध्ये वापरली जाऊ शकते. ही ऊर्जा आता एक महत्वपूर्ण पर्यायी स्रोत म्हणून मानले जाते. भारतामध्ये मध्यकालीन काळापासून गरम पाणी झरे आणि गिझर वापरतात. भारतामध्ये हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण येथे भूऔष्णिक विद्युत प्रकल्प सुरू झालेला आहे. कुठे? हिमाचल प्रदेश मधलं मणिकर्ण या ठिकाणी भूऔष्णिक विद्युत प्रकल्प निर्माण करण्यासाठी जमिनीच्या खोल भागापर्यंत काही उपकरण तोडलेले असतात आणि त्याच्या माध्यमातून ती उष्णता मिळवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. त्यानंतर दुसरा अपारंपरिक ऊर्जा साधनाचा आपल्याकडे वापरला जात असणारा स्रोत म्हणजे कुठला? बायोगॅस, जैविक ऊर्जा आहे की नाही? बायोगॅस वापरला जातो. हा अपारंपरिक आहे. त्यासाठी इथं संपणार आहे का? हे पण नाही संपणार, कारण आपण त्याच्यामध्ये जैविक घटक टाकत गेलं की त्याच्यापासून गॅस निर्माण होऊ शकतो. जैविक ऊर्जा म्हणजे जैविक उत्पादनापासून प्राप्त होणारी ऊर्जा. यात तुमच्यामध्ये कृषी अवशेष असतील, शेतीमधून राहिलेले अवशेष असतील, नगरपालिका असतील किंवा औद्योगिक आणि इतर कचरा असेल. या कचऱ्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो? जैविक जे घटक असतील त्या जैविक घटकांचा डिकम्पोजिशन प्रक्रियेमध्ये, त्याच्या विघटन प्रक्रियेमध्ये जी काही उष्णता किंवा ऊर्जा बाहेर पडते त्याचं रूपांतर आपण गॅसेस स्टेजमध्ये करू शकतो आणि त्याचा वापर काय करू शकतो? आपल्या स्वयंपाकासाठी, दिवाबत्तीसाठी किंवा इतर आपल्या गरजेनुसार इंडस्ट्रियल वापरासाठी देखील करता येऊ शकतो. ठीक आहे. तर सौर ऊर्जा हा एक जैव ऊर्जा हा एक ऊर्जा रूपांतरणाचा महत्वाचा संभाव्य स्रोत आहे. जैव ऊर्जा, विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा व स्वयंपाकासाठी आवश्यक गॅसमध्ये रूपांतर केले जाऊ शकते. त्याच्यामध्ये कचऱ्यावरती प्रक्रिया करून देखील ऊर्जाने उत्पादन करता येऊ शकते. त्यामुळं विकसनशील देशामधील ग्रामीण भागाचं आर्थिक जीवन सुधारेल आणि पर्यावरणाचे प्रदूषण देखील कमी होऊ शकेल, स्वावलंबन वाढेल आणि इंधनासाठी लाकडाचा वापर काय होऊ शकतो? कमी होऊ शकतो. असे जर गॅस चेंबर किंवा असे जर बायोगॅस प्लांट तयार केले गेले तर काय होऊ शकतं? लाकूड तोडायची गरज लागणार नाही, लाकडाला पर्याय तयार होऊ शकेल. दुसरं म्हणजे LPG जो आपण गॅस सिलेंडर वापरतो त्याला देखील पर्याय उपलब्ध होऊ शकतील आणि पर्यावरण पूरक प्रदूषण कमी होईल. आपण कुठेही उघड्यावर हे टाकतो त्यापेक्षा त्याचा गॅस मिळणारच आहे असं नाही. आपण आपला जो जैविक कचरा आहे तो उकिरड्यावर टाकतो आणि त्याच्यापासून जो काही गॅस असतो तो काय होतो? वातावरणात मिक्स होऊन जातो, वाया जातो. तोच आपण इथं काय करणार आहे? करू शकतो, वापरू शकतो किंवा गरजेनुसार वापरू शकतो. दिल्ली महानगरपालिकेच्या कचऱ्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करणारा ओखला एक नामांकित प्रकल्प जैव ऊर्जा प्रकल्पाचा एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येऊ शकतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे जे काही पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा साधनं होती आणि या खनिज स्रोतांचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि संवर्धन का गरजेचं आहे? तर हे काही जे खनिज स्रोत आहेत ते संपणार आहेत, शेवट होणार आहे. त्याचं कधी ते संपणार आहेत. ते जे संपणार आहे त्याच्यासाठी आपल्याला पर्यायी साधनं शोधली पाहिजेत आणि पर्यायी ही जी काही अपारंपरिक ऊर्जा साधनं आहेत त्याचा वापर जास्त करणं गरजेचं आहे. शाश्वत विकासाचे आव्हान पेलत असताना आर्थिक विकास आणि पर्यावरणपूरकता या दोन्ही गोष्टींमध्ये काय केला पाहिजे? समन्वय आखला पाहिजे, समन्वय साधला पाहिजे. म्हणजे आपल्याला आर्थिक विकास पण करायचा आहे, परंतु कसा असला पाहिजे? तो पर्यावरणपूरक असला पाहिजे, तो शाश्वत असला पाहिजे. त्याच्यासाठी दोन्ही घटकांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. खनिज आणि ऊर्जा साधनं वापरणाऱ्या पारंपरिक पद्धतीमुळे ही साधनं संपुष्टात येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि कचरा निर्माण होताना आपल्याला दिसतोय. तसेच बऱ्याच पर्यावरणीय समस्याही निर्माण होताना दिसतात. म्हणून शाश्वत विकासासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी या संसाधनाचं संरक्षण व संवर्धन करण्याची गरज आहे.
सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी लाटा, भूऔष्णिक ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा, वैकल्पिक ऊर्जा स्रोत आहेत, त्याचा वापर वाढवला पाहिजे. धातू खनिज स्क्रॅपचा पुनर्वापर करून नियंत्रणात ठेवली पाहिजेत. स्क्रॅपचा पुनर्वापर म्हणजे आपण जे काही स्क्रॅप वापरतो त्याचं रिसायकलिंग करून नवीन खनिजे शोधायची किंवा त्याची वापरायची गरज कमी केली पाहिजे. आपल्याला परत पुनर्वापर करणं गरजेचं आहे. तांबे, शिस्त, जस्त अशा अल्प साठे असणाऱ्या खनिजांचा स्क्रॅपचा वापर आणि पुनर्वापर करणं शक्य आहे. दुर्मिळ धातूंना पर्याय शोधून ते वापरल्यास त्याचा वापर कमी होऊ शकतो. दुर्मिळ खनिजांची निर्यात कमी करणं आवश्यक आहे, जेणेकरून विद्यमान राखीव साठे आणि दीर्घ कालावधीसाठी वापरले जाऊ शकतील. आणि याच्यामधून काय होऊ शकतं, शाश्वत विकास होऊ शकतो, पर्यावरणपूरकता शक्य होतं आणि विकास पण साधणं शक्य होतं. मानवी कल्याणाच्या हितासाठी आणि पुढच्या पिढीच्या विचार करता या सगळ्या गोष्टीची गरज आहे. ठीक आहे. तर हा इथं आपला खनिज आणि ऊर्जा साधने नावाचा जो तिसरा युनिट होता, तो युनिट इथं भारताचा भूगोलाचा पूर्ण झालाय.